विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द टू जेंटलमॅन ऑफ व्हेरोना ही स्टोरी समजून घेणार आहोत. या स्टोरीमध्ये दोन लहान भाऊ आहेत जे स्वतःसाठी नाही तर त्यांच्या बहिणीसाठी खूप कष्ट करतात. रायटर A.J. क्रॉनिन यांनी निस्वार्थ प्रेम आणि डेडिकेशन किती महत्त्वाचं आहे ते दाखवले आहे. मी स्टोरीतील एक एक सेंटेन्स आधी इंग्रजीत वाचून दाखवेल, त्यानंतर त्याचा अर्थ तुम्हाला सोप्या मराठीत समजावून सांगेन. ज्या ठिकाणी कठीण इंग्लिश शब्द येतील ते मी वेगळे सांगेन, त्यांचा बरोबर उच्चार आणि अर्थही समजावून देईन. चला आता पहिले सेंटेन्स वाचूया. A.J. Cronin has very well carved the idea of selfless help and explained the importance of dedication towards relationships in the story The Two Gentlemen of Verona. इथे कार्व्ड हा शब्द आहे. कार्व्ड म्हणजे सुंदरपणे मांडले, स्पष्ट दाखवले. सेल्फलेस म्हणजे निस्वार्थ, स्वतःचा विचार न करता दुसऱ्यासाठी करणे. डेडिकेशन म्हणजे समर्पण, पूर्ण जबाबदारीने काम करणे. रिलेशनशिप्स म्हणजे नाती. या ओळीत रायटर सांगतो की या स्टोरीमध्ये नात्यांबद्दलचं प्रेम आणि त्याग खूप छान दाखवलंय. आता पुढचं वाक्य बघूया. The story revolves around the two boys named Nicola and Jacobo, who do numerous things to earn money only to pay for their sister's treatment, who suffers from tuberculosis of the spine. इथे revolves म्हणजे भोवती फिरते. स्टोरी निकोला आणि जेकोबो या दोन मुलांभोवती आहे. न्यूमरस म्हणजे न्यूमरस खूप सारे. ट्रीटमेंट म्हणजे उपचार. ट्युबरक्युलोसिस हा शब्द ट्युबरक्युलोसिस असा उच्चारायचा. हा एक गंभीर आजार आहे. स्पाइन म्हणजे पाठीचा कणा. म्हणजे ही दोघं भाऊ खूप वेगवेगळी कामं करतात फक्त त्यांच्या बहिणीच्या पाठीच्या कणाच्या उपचारासाठी पैसे मिळवण्यासाठी. The story begins with the narrator driving down the foothills of the Alps. नरेटर म्हणजे गोष्ट सांगणारा. फुटहिल्स म्हणजे डोंगराच्या पायथ्याचा भाग. आल्प्स हे युरोपमधले मोठे पर्वत आहेत. म्हणजे नरेटर आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी गाडी चालवत असतो आणि तिथून स्टोरीची सुरुवात होते. Here is when he first encounters the two brothers selling wild strawberries. Encounters म्हणजे अचानक भेटणे. Wild strawberries म्हणजे रानातील स्ट्रॉबेरी. म्हणजे नरेटरला पहिल्यांदा हे दोन भाऊ रानातील स्ट्रॉबेरी विकताना भेटतात. Even after the driver forbids the narrator to buy the wild fruits, he bites the biggest basket and drives towards the town. Forbids म्हणजे मनाई करणे. ड्रायव्हर त्याला म्हणतो घेऊ नका, पण नरेटर मोठी टोपली विकत घेतो आणि शहराकडे निघतो. This scene emphasizes on the first step of growing intimacy between the narrator and the two boys. Emphasizes म्हणजे महत्त्व दाखवते. Intimacy म्हणजे जवळीक, आपुलकी. या प्रसंगातून नरेटर आणि त्या मुलांमध्ये ओळख आणि आपुलकीची सुरुवात होते. अरे यार, तुम्ही अजून व्हिडिओला लाईकच केलं नाही. काय रे, आवडला नाही का व्हिडिओ? जर खरंच ही स्टोरी समजत असेल आणि माझं सांगणं आवडलं असेल तर आत्ताच एक जोरदार लाईक करून टाका बरं. चला पटकन करा, मगच आपण पुढच्या भागाकडे वळूया. केलं? नक्की. चला तर मग आता पुढचं. नेक्स्ट डे द बॉयज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. शायनिंग शूज म्हणजे बूट पॉलिश करणे. पब्लिक स्क्वेअर म्हणजे चौक. दुसऱ्या दिवशी नरेटर पाहतो की तेच मुलं चौकात बूट पॉलिश करत आहेत. दिस अमेझेस द नरेटर. अमेझेस म्हणजे आश्चर्य वाटणे. त्याला वाटतो ही मुलं काल स्ट्रॉबेरी विकत होती आणि आज बूट पॉलिश करत आहेत. This is when they reveal the fact that they do numerous kinds of things to earn money. रिव्हील म्हणजे उघड करणे. ते सांगतात की आम्ही खूप वेगवेगळी कामं करतो. इथे एक विचार करा, एवढ्या लहान वयात त्यांना इतकी कामं का करावी लागतात? कारण त्यांना पैशांची खूप गरज आहे. Here the narrator is shown to develop a soft corner for them in his heart. Soft corner म्हणजे मनात माया निर्माण होणे. He finds them to be innocent, serious, pleasant and earnest, appreciatively. Innocent म्हणजे निरागस, pleasant म्हणजे आनंदी स्वभावाचा, अर्नेस्ट म्हणजे प्रामाणिक, मनापासून काम करणारा. म्हणजे नरेटरला वाटतं ही मुलं खूप चांगली, गंभीर आणि प्रामाणिक आहेत. The boys are very useful to the narrator. They are very willing to satisfy all that the narrator requires. Willing म्हणजे तयार असणे. ते नरेटरला हवी ती मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. They are also found selling newspapers by the narrator one stormy night. Stormy night म्हणजे वादळी रात्र. म्हणजे ते दिवस असो किंवा रात्र, पाऊस असो किंवा वादळ, ते काम करतच असतात. पुढचं वाक्य ऐका.
One day, when the narrator asks if he can help them in any, they say they will be very grateful if they get a lift to the nearby village Poleta. इथे ग्रेटफुल हा शब्द आहे, तो ग्रेटफुल असा उच्चार करायचा. ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञ, आभारी. लिफ्ट म्हणजे गाडीतून सोडणे. नियरबाय म्हणजे जवळचं. विलेज म्हणजे गाव. म्हणजे एक दिवस नरेटर त्यांना विचारतो, मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? तेव्हा ते म्हणतात, जर तुम्ही आम्हाला पोलेटा या जवळच्या गावात लिफ्ट दिली तर आम्ही खूप ग्रेटफुल राहू. ऑल्दो इट डझंट कम इन द नरेटर्स वे, ही टेक्स देम देअर. इथे ऑल्दो म्हणजे जरी. म्हणजे ते गाव नरेटरच्या वाटेत नसतानाही तो मुढाम त्यांना तिथे सोडायला तयार होतो. यावरून नरेटरचं मन चांगलं आहे हे दिसतं. The boys get down in a building and ask the narrator to wait in a nearby cafe until they return within an hour. इथे get down म्हणजे खाली उतरतात. Nearby म्हणजे जवळचं. कॅफे म्हणजे छोटंसं हॉटेल. रिटर्न म्हणजे परत येणे. म्हणजे काय, ते दोघे भाऊ एका इमारतीत उतरतात आणि नरेटरला सांगतात, तुम्ही जवळच्या कॅफेमध्ये थांबा, आम्ही 1 तासात परत येतो. यावरून आपल्याला दिसतं की ते नरेटरला आत येऊ देत नाहीत. ते काहीतरी खास कामासाठी आले आहेत. आता पुढची ओळ बघूया. Eagerness leads the narrator to follow the boys up to a place which is actually a hospital. इथे eagerness हा शब्द आहे, तो eagerness असा उच्चार करायचा. eagerness म्हणजे उत्सुकता, खूप जाणून घ्यायची इच्छा. फॉलो म्हणजे मागे जाणे. ॲक्च्युली म्हणजे प्रत्यक्षात. म्हणजे नरेटरच्या मनात खूप उत्सुकता निर्माण होते. तो विचार करतो, हे मुलं इथे काय करायला आली असतील? आणि तो त्यांच्या मागे जातो. मग त्याला कळतं की ती जागा हॉस्पिटल आहे. On peeping through a room led by a nurse, he realizes that boys are talking to a girl who resembles them. Peeping म्हणजे डोकावून पाहणे. नर्स म्हणजे परिचारिका. रिझेम्बल्स म्हणजे सारखी दिसते. तो एका खोलीत डोकावून पाहतो आणि बघतो की ती दोघं मुलं एका मुलीशी बोलत आहेत जी त्यांच्यासारखीच दिसते. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला काय समजतं? ती मुलगी म्हणजे त्यांची बहीण असावी. He does not feel like intruding and thus asks the nurse the details about the boys. Intruding म्हणजे मध्येच शिरणे किंवा डिस्टर्ब करणे. नरेटरला त्यांच्यामध्ये अडथळा आणायचा वाटत नाही, म्हणून तो नर्सकडे माहिती विचारतो. This is when the nurse tells him their heart-rending story about their father being killed in a war and their home being destroyed in the war and their sister suffering from tuberculosis. Heart-rending म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी, खूप दुःखद. वॉर म्हणजे युद्ध. डिस्ट्रॉईड म्हणजे नष्ट झालेले. नर्स सांगते की त्यांच्या वडिलांचा युद्धात मृत्यू झाला, त्यांचं घर युद्धात नष्ट झालं आणि त्यांची बहीण पाठीच्या कण्याच्या ट्युबरक्युलोसिसने त्रस्त आहे. The brothers live in a shelter and literally starve only so that they can pay for their sister's treatment. शेल्टर म्हणजे निवारा. लिटरली स्टार्व म्हणजे अक्षरशः उपाशी राहणे. ते स्वतः कमी खातात, उपाशी राहतात, पण बहिणीच्या उपचारासाठी पैसे साठवतात. मुलांनो, विचार करा, एवढ्या लहान वयात एवढा मोठा त्याग करणं किती कठीण असेल. सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर, दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. स्पिरिट म्हणजे मनोबल, आत्मविश्वास. युद्धाने त्यांचं सगळं हिरावून घेतलं, पण त्यांचा धीर आणि जिद्द कमी झाली नाही. दे आर नोबल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बीइंग्स इन देअर ओन स्पेशल येट सटल वे. नोबल म्हणजे उदात्त, मोठ्या मनाचे. जेंटल म्हणजे सौम्य, प्रेमळ. सॅटल म्हणजे साध्या पद्धतीने पण प्रभावी. रायटर सांगतो की हे दोघं भाऊ खरेच खरे जेंटलमॅन आहेत. This story distinctly talks about how true the saying is, where there's will, there's a way. Will म्हणजे इच्छाशक्ती. ही म्हण आहे, जिथे इच्छा तिथे मार्ग. म्हणजे जर मनात ठाम निश्चय असेल तर मार्ग नक्की सापडतो. आता या भागाचा सारांश सांगते. नरेटरला त्यांच्या आयुष्याचं खरं दुःख कळतं. युद्धात वडिलांचा मृत्यू, घर नष्ट झालं, बहीण आजारी. तरीही ते हार मानत नाहीत. ते कष्ट करतात, उपाशी राहतात, पण बहिणीसाठी पैसे जमवतात. हेच त्यांचं महानपण आहे. आता थोडं पूर्ण आयडिया काय? निस्वार्थी प्रेम आणि कुटुंबासाठी केलेला त्याग. मेसेज काय?
अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी जिद्द आणि प्रेम असेल तर आपण मार्ग काढू शकतो. इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स निकोलास आणि याकोबो हे धैर्यवान, जबाबदार आणि प्रेमळ भाऊ. नरेटर समजूतदार आणि दयाळू. नर्स सत्य सांगणारी आणि सहानुभूती असलेली. विद्यार्थी मित्रांनो, ही स्टोरी आपल्याला शिकवते की खरा जेंटलमॅन तोच जो नात्यांसाठी त्याग करतो. तुमच्याही आयुष्यात अडचणी आल्या तरी धीर सोडू नका. अभ्यास करा, मेहनत करा आणि कुटुंबाची कदर करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि हो, अभ्यास करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.